राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आज मी मतदारसंघामध्ये येतोय। आज पहिल्यांदाच आमच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय, आशीर्वाद घ्यायला आलोय। देवीला एवढीच प्रार्थना केली आहे, ह्या पदाच्या मार्फत महाराष्ट्राची सेवा माझ्या हातून घडो, कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्याची जी काही जबाबदारी माझ्या खांद्यावरती पडलेली आहे ती सुरळीत राखण्यामध्ये मी यशस्वी होवो असा देवीकडनं मी आशीर्वाद मागितला आहे। आणि नक्कीच आमचे वडीलधारी सगळी मंडळी आज आमच्या सोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत। जुनी आठवणला नक्कीच उजाळा द्यायला हवा आहे। रामदास भाई जेव्हा पहिल्यांदा गृहराज्यमंत्री झाले होते तेव्हा त्याला जवळपास 30 वर्ष होत आलेली आहेत आणि 30 वर्षानंतर पुन्हा एकदा जामगे गावाला मान हा शिवसेनेने दिलेला आहे, सन्माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे। हे आम्ही जामगे ग्रामस्थ कधीच विसरणार नाही, खेडवासी किंवा आम्ही कधी विसरणार नाही। आणि रामदास भाईंनी जसं त्या पदाला त्यावेळेला न्याय दिला होता, आम्ही जवळनं फार जवळनं पाहिलं होतं। मी तेव्हा शाळेत होतो, परंतु त्यावेळेला रामदास भाईंचं काम मी फार जवळनं पाहिलं होतं। तर त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतो आणि नक्कीच ह्या पदाला न्याय द्यायचा माझा प्रयत्न असेल। वाडी वस्तीवरती जात आहे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेत आहे, काय नेमक्या भावना आहेत जेव्हा आजी वगैरे तुमचा सन्मान करतात किंवा असं करतात? नाही, कसं आहे, शेवटी जामगे गाव तर माझं गाव आहे, आम्ही कुटुंब आहोतच, परंतु हा माझा मतदारसंघ आता माझं कुटुंब झालेला आहे। आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी जे मला भरभरून आशीर्वाद दिले ते मी कधीच विसरू शकत नाही। म्हणजे उद्धवजींची साथ सोडल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेल्याच्या नंतर देखील मला 2019च्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत। आणि म्हणून मला वाटतं जनतेने मी केलेलं काम कुठेतरी स्वीकारलेलं आहे, जनतेने मला आशीर्वाद दिलेले आहेत। आणि अर्थातच वडीलधारी मंडळांच्या आशीर्वादाशिवाय कधी आजचा मोठा विजय कधी शक्य होत नसतो आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाशी मला कायम लाभत राहतील अशी माझी आशा आहे। दादा, आपल्याकडे गृहराज्यमंत्रीपद मिळालेलं आहे, न्याय कसं देणार राज्याला? नाही, गृहराज्यमंत्रीपद मिळत असताना शहरी भागाचं हे राज्यमंत्रीपद गृहराज्यमंत्रीपद माझ्याकडे आहे। आणि कालच मी देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या रात्रीमध्ये त्यांच्याशी बोलणं देखील झालं आणि मी त्याला आश्वासित केलेलं आहे की माझ्या अखत्यारीमध्ये जे काही पॉवर्स आहेत या खात्यामार्फत त्याचा मी पुरेपूर उपयोग करून नक्कीच सगळ्या शहरांना न्याय द्यायचा प्रयत्न करेन। माझ्या डोळ्यासमोर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही ड्रग्ज आपल्या ह्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये अंमली पदार्थ विकले जातात, त्याच्यामध्ये शाळांपासून कॉलेजेसपासून ते अगदी कॉर्पोरेट ऑफिसेसपासून सगळ्या घटक ह्याच्यामध्ये टार्गेट केले जातात। आणि म्हणून मला वाटतं ते कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे। जेव्हा हजारो कोटीचे ड्रग्ज जेव्हा मुंबईत जेव्हा सापडतात किंवा पुण्याला सापडतात ही अतिशय चिंतेची बाब आहे। आणि म्हणून मला वाटतं गृहराज्यमंत्रीपद शहरी भागात माझ्याकडे असताना मी त्या गोष्टीला पहिल्यांदा मी आळा घालायचा प्रयत्न करेन। दादा, काही दिवसापूर्वी बर्फाच्या लादीवर झोपवण्याची भाषा झाली होती, कसं उत्तर द्याल? जाऊ देत ना, जनतेने उत्तर दिलेलं आहे। ज्यांनी बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याची भाषा केली ते आता घरात बसलेले आहेत, ते आता विरोधी वाकावरती बसलेले आहेत। आता हळूहळू आम्हाला असं हात दाखवायचा प्रयत्न करतात, हसायचा प्रयत्न करतात आमच्याकडे बघून, जे 3 वर्ष आमच्याकडे बघत देखील नव्हते, आता हळूहळू त्यांनी आमच्याकडे बघा, आता नजर मिळालं त्यांनी आता सुरुवात केलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं अशा चांगल्या दिवशी वाईट लोकांबद्दल बोलायचं नसतं। हात मिळवणी करणार का सर दादा भविष्यात? तो निर्णय आमचा नसेल, जो काही निर्णय सन्माननीय शिंदे साहेब घेतील त्या निर्णयासोबत आम्ही असू।